भर सभेमध्ये रावणाला आपला मुलगा सांगतोय, एक वानर आला तर त्यांनी अशी अवस्था केली, सगळी लंका जाळून गेला, त्याचा जर देव आला तर काय अवस्था करून जाईल. पण बापाच्या बळावर शंका घेतोय म्हणून भर सभेमध्ये रावणाने स्वतःच्या मुलाला मारलं. कारण माणसाचा अहंकार, माणसाचा अभिमान कधीही स्वतःकडील असलेल्या वाईट गुणांचं दर्शन घडू देत नाही किंवा मान्य करू देत नाही. मौली मध्ये अनेक समजवण्याचा, अनेकांनी समजवण्याचा प्रयत्न केला, अनेकांनी सांगण्याचा प्रयत्न केला, भावाने समजवण्याचा प्रयत्न केला, भावाला बाजूला केलं. अनेक त्याच्या जोडीच्या अनेकांनी समजवण्याचा प्रयत्न केला, पण रावण काही समजेना. हनुमंतराय आले त्यावेळेला सुद्धा खूप समजवण्याचा प्रयत्न केला, विभीषणाने समजवण्याचा प्रयत्न केला, आणि शेवटी शिष्टाई करण्यासाठी भगवंताने अंगदाला पाठवलं. रावणाकडे अंगदाला पाठवलं, पण अंगदाचंही त्याने ऐकलं नाही ऐकलं. बरं का? म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की जर चांगलं असेल तर मुलगा सांगत असेल तरी ऐका. काय मग असं नको की मी तुझा बाप आहे, तू माझा पोरगा आहे, तुझं काय ऐकायचं. चांगलं असेल तर ऐकायला हरकत नाही. काय जर जीवनाचा प्रवास आपल्याला व्यवस्थित करायचा आहे तर देव कुठूनही तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. आपण बोलतो ना, देव बोलतो बालमुखातून, देव डोलतो उंच पिकातून. फक्त त्याचं दर्शन आम्हाला झालं पाहिजे, ते आम्हाला कळलं पाहिजे, त्याचा आत्मबोध आम्हाला झाला पाहिजे. मौली बरं का? जर देव बालमुखातून आम्हाला बोलतोय तर त्याच्या मुखातून बोलणारा देव म्हणून जर आम्ही अशा प्रकारे ते श्रवण केलं, ऐकलं, तर आमच्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही, आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. मौली आणि म्हणून असं म्हटलं जातंय की जी पोरं आई वडिलांचाच ऐकून आपल्या जीवनाचा प्रवास करतात ना, ते त्यांच्या प्रवासामध्ये 100% यशस्वी होतात. कारण आई वडील कधीही आपल्या मुलांना वाईट सांगत नाहीत. बरं का? म्हणून आमच्या घरामध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचा मी सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे, काही गोष्टी ऐकल्याही पाहिजेत. त्यामध्ये विशेष म्हणजे आम्हाला जर आमच्या जीवनाचा मार्ग व्यवस्थितरित्या क्रमण करायचा आहे, आमच्याकडून पाप घडू नये असं जर वाटत असेल कोणत्याही प्रकारे, तर आमचं शास्त्र आम्हाला सांगतं, यत्र नार्यस्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो, आदर केला जातो, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात. सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात. तुमच्या घरामध्ये असलेल्या महिला जर आनंदाने हसत असतील ना, मुली जर आनंदाने हसत असतील ना, त्यांच्या चेहऱ्यावर जर स्मित हास्य असेल ना, तर तुम्हाला तुमच्या घरात लक्ष्मी येण्यासाठी वेगळं काही प्रयत्न करायची गरज नाही. बरं का? किती पटतंय मनाला बघा. ज्या माय माऊलीने आम्हाला 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वाढवलं, घडवलं, मोठं केलं, स्वतःच्या मौज मजा बाजूला ठेवल्या, स्वतःच्या आशा अपेक्षा बाजूला ठेवल्या, आणि फक्त ज्या वेळेला आईला कळते गर्भधारणा झालेली, त्या बाईला कळते, त्या वेळेपासून तिचं फक्त आणि फक्त प्रेम त्या बाळावर असतंय. फक्त विचार करते ती बाळाचा. मरणदायी यातना भोगून ज्या माय माऊलीने या ठिकाणी आम्हाला जन्माला घातलं, हे जग पाहतोय ज्या माय माऊलीमुळे. या जगामध्ये जगण्यासाठी, वागण्यासाठी ज्या माय माऊलीने आम्हाला सामर्थ्य दिलं, त्या आईचा आदर, त्या आईचा सन्मान आम्हाला करता आला पाहिजे. आणि जिने आमच्यासाठी जग सोडलं, त्याग कसा असावा पत्नीकडे बघा. बरं का? एका पुरुषाची होण्यासाठी तिला स्वतःचे आई वडील काही काळ विसरावे लागले, स्वतःचं घर काही काळ विसरावं लागलं, आवडीनिवडी विसराव्या लागल्या, बऱ्याचशा गोष्टीचा त्याग करावा लागला.
आणि जोपर्यंत या सगळ्या गोष्टीचा त्याग होत नाही तोपर्यंत ती पतिव्रता नाही. हे जग जिच्यामुळे आम्ही अनुभवतोय, ह्या जगामध्ये चालण्यासाठी बोलण्यासाठी ज्या माई मोरीने आम्हाला सामर्थ्य दिलं, त्या आईचा सन्मान आम्हाला करता आला पाहिजे, त्या आईचा आदर आम्हाला करता आला पाहिजे. आणि ज्या बाईने आमच्यासाठी जग सोडलं त्या बाईचा सुद्धा सन्मान आदर आम्हाला करता आला पाहिजे. खऱ्या अर्थानं आईच्याच एवढी आमच्यावर माया करणारी, आईच्याच एवढं आमच्यावर प्रेम करणारी आणि त्याचप्रमाणे आमची काळजी करणारी आमच्या ताईचा सुद्धा सन्मान आम्हाला करता आला पाहिजे. आई, बाई आणि ताई ह्या तिन्ही महिलांचा सन्मान जर आमच्याकडून झाला, घडला, जगाकडे पाहताना आम्ही त्याच दृष्टीने जर बघितलं तर कुठल्याही प्रकारची पापकर्म आमच्याकडून घडणार नाहीत, कुठल्याही प्रकारची वाईट विचार आम्हाला स्पर्श करणार नाहीत, कुठल्याही प्रकारचा वाईट विचार आम्हाला स्पर्श करणार नाही. आणि म्हणून राजाने सांगितलं की 2 रांगा आपल्याला तयार करायचे. 8 वाजल्यापासून 10 वाजल्यापासून लोक यायला लागली. माऊली 10 वाजल्यापासून लोक यायला लागली आणि 10 वाजल्यापासून जी लोक यायला लागली, यायला सुरुवात झाली. जो येतोय तो महिलेच्या, बाईच्या ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभा राहतोय. त्या ठिकाणी राजाने सांगितलं होतं की ज्याला कोणाला बाईच्या न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभं राहायचं असेल त्यांनी पहिले इकडे आल्यानंतर समोर टोपलीमध्ये सफरचंद ठेवलेले आहेत, त्यातला एक सफरचंद उचलायचा, म्हणजे आम्ही समजू हा बाईचं न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभा राहणार आहे. आणि मग त्याने जाऊन त्या बाईच्या न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभं राहायचं. दुपार झाली, आता 11:30 वाजलेत बरं का. आपल्याला 12 वाजेपर्यंत कार्यक्रम करायचा आहे, 2 अर्धा तास चालेल ना? ठीक आहे. 11:30 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 1:30 वाजला, एकच रांग मोठी होत चालली, दुसऱ्या रांगेत एकही नाही. राजा आश्चर्यचकित झाला. राजा विचार करायला लागला, का एकही नाही आमच्या राज्यामध्ये? कोणी नाही? आणि विचार करता करता 4 वाजता, फक्त 1 तास राहिलाय बरं का. किती वाजेपर्यंत यायचंय? 5 वाजेपर्यंत 1 तास राहिलाय फक्त. 4 वाजता एक जण आला माऊली, असा खूप धावत 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 धावत, धाप लागलेली त्याला, अगदी त्याला दम लागला होता, एवढा धावत आला तो. आल्याबरोबर पहिले सफरचंद उचलला आणि बाईच्या न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभा राहिला. बरं वाटलं राजाला, एक तरी निघाला बाबा आपल्या संपूर्ण क्षेत्रामध्ये. प्रधानालाही बरं वाटलं, चला एक तरी निघाला. पण मग तेवढ्यात त्याला विचारलं, दादा तुला जर ह्या रांगेतच उभं राहायचं होतं, सकाळी 10 वाजल्यापासून इथे लोक येत आहेत बरं का, अजून 1 तास उरलेला आहे बाकी, मग तू एवढा धावत का आला, तू एवढा पळत का आला, तुला एवढा दम लागलेला आहे. आल्याबरोबर पहिले तू सफरचंद उचलला, त्या रांगेत उभा राहिला, ठीक आहे, हरकत नाही. एक तू तरी असा आहेस की बाईचं ऐकत नाहीस, ठीक आहे, पण मग एवढा दम लागेपर्यंत का धावला तू? शांत यायचं, निवांत यायचं ना, आणि इथे आल्यावर पण निवांतपणे सफरचंद उचलायचा ना. तुला सफरचंद उचलायला घाई झाली होती, असं का बरं? तेव्हा त्याने सांगितलं, मी घरी असतानाच माझ्या बायकोने सांगितलं, धावत जा, पळत जा, लवकर जा, गेल्याबरोबर पहिले सफरचंद उचला. कोणी सांगितलं? आणि कुठल्या रांगेत उभा राहिलाय? मग त्याला सांगितलं, सफरचंद जागेवर ठेव आणि सगळ्यांच्या मागे जाऊन उभा राहा. बरं का, आपला विषय काय? राजा बोले दल हाले, जसा राजा तशी प्रजा. विसरू नका, दृष्टांत पूर्ण होईपर्यंत. ठीक आहे, आता 4:30 वाजले, कोणच नाही. मग शेवटी अर्धा तास राहिलेला आहे, तर मग प्रधानाने सफरचंद उचलला आणि प्रधान त्या रांगेमध्ये उभा राहिला, कुठल्या? बाईच्या न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभा राहिला. माऊली बरं का, लगेच राजाला आनंद वाटला. आता प्रधान जर आहे तर प्रधानाला काहीतरी बक्षीस तर दिली पाहिजे. एकटाचा एकुलता एक, अख्ख्या प्रजेमध्ये, अख्ख्या माणसांमध्ये एक पण नाही कोणी, एक प्रधान निघालाय तसा, मग काहीतरी दिलं पाहिजे त्याला. म्हणून राजाने त्याला बक्षीस म्हणून अगदी चांगल्या प्रकारचा काळा घोडा, असा खूप पळणारा घोडा, काळा घोडा, त्याला तो बक्षीस दिला.
त्या काळ्या घोड्यावर तो प्रधान बसला आणि अगदी टप 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 करत 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 त्या प्रधानाच्या त्या बाईकडे गेला. 5 मिनिटात प्रधान परत आला. अजून माणसं गेली पण नव्हती, कोणी सगळी तिथल्या तिथेच होती. सगळे विचार करत होते, आश्चर्य करत होते, बाबा प्रधान तरी एक निघाला. राजालाही आनंद वाटलेला, पण तो घोडा घेऊन परत आला तो प्रधान. राजे म्हणतायत, काय रे दादा, काय झालं, काय लगेच आलास तू, झालं काय? तेव्हा त्यांनी सांगितलं, बायको बोलते आणायचाच असेल तर काला घोडा नको. कुठला पाहिजे? सफेद घोडा. कोण बोलते? बायको. कोणाचं ऐकलं? मग राजाने सांगितलं, तो घोडा पण ठेव, तो सफरचंद पण ठेव, आणि तू पण जाऊन सगळ्यांच्या मागे उभा राहिला. आता कोणच नाही, कोण उरलंय आता? 15 मिनिटं बाकी आहे. आपला अर्धा तास आहे, त्यांची 15 मिनिटं बाकी होती. काय 4:45 झाले. आता राजाने सफरचंद उचलला आणि त्या रांगेमध्ये उभा राहिला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. बाबा आपला राजा तरी तसा आहे. प्रधानाने हळूच विचारलं, राजासाहेब ठीक आहे, हे सगळं मस्त की केलं तुम्ही, अतिशय चांगलं केलं. याच्या निमित्तानं कमीत कमी आपल्या राज्यामध्ये किती आहेत असे बाईचं ऐकणारे आणि बाईचं न ऐकणारे एवढे तरी आपल्याला कळले. पण मग राजासाहेब ही एवढी चांगली सूचना, एवढी चांगली आयडिया, एवढी चांगली कल्पना तुम्हाला सुचली तरी कशी? तेव्हा राजा म्हणाला, परवा राणी बोली ना, तिचं ऐकून मी हे सगळं केलं. आता सफरचंद उचलायला कोणीच राहिला नाही ना. आपला विषय काय होता? राजा. तशी आपल्या देहातला राजा कोण आहे? हा ठीक आहे, 2-4 असले तरी चालतील, पण तुमच्यासारखे ऐकणारी पाहिजे. काय समजते? मन राजा आहे. तुकोबा म्हणतात, मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा. मन जीवींचा प्रधान, मन माझे नारायण. आधी मन घेई हाती, तोची गणराज गणपती. बरं का माऊली? आपल्या या शरीरातला, आपल्या या देहातला मन हा राजा आहे. आणि आमचे डोळे, कान, नाक, त्वचा, जीव जे काय असेल, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, वाचा, पाणी, पाद, शिष्ण, उदर, विषय पंचक, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. बरं का? प्राण पंचक, प्राण, अपान, व्यान, उदान, समान. अंतःकरण पंचक, अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अर्थात हे सगळी जी इंद्रिय आहेत ना, ही सगळी इंद्रिय हे सगळं मनाच्या अधीन आहेत. मन ज्याप्रमाणे सांगेल ना माऊली, त्याप्रमाणे ते कार्य करतायत, त्याप्रमाणे ते जगतायत, वागतायत. आमचं मनच जर बांधलेलं असेल तर आम्हाला कोण मुक्त करणार आहे? मन जर आम्ही आतून जर बांधलेलो आहोत तर वरून किती प्रयत्न केले तर आम्ही मुक्त होणार आहोत. त्यासाठी आम्हाला प्रयत्न सुद्धा आतूनच करावे लागणार आहेत ना. समजते? एका घराच्या बाहेर असा जोरात आवाज आला त्या घरातून, अरे सोडवा रे सोडवा, मला कोणीतरी वाचवा रे, या घराच्या बाहेर काढा रे कोणीतरी, मी गुंतलेलो आहे, मी अडकलेलो आहे घरामध्ये. बाहेरच्यांना जेव्हा आवाज गेला ना, तेव्हा त्यांनी पहिले त्या खिडक्यांच्यातून आवाज आल्यानंतर पहिले खिडक्या उघडण्याचा प्रयत्न केला. सगळ्या खिडक्या आतून लावलेल्या होत्या. मग त्यांनी विचार केला की आपण आता खिडक्या तर उघडत नाहीत, मग दरवाजे तरी बाहेर काही लॉक वगैरे असेल, टाळा वगैरे काय असेल, कुलूप, तर आपण तो खोलण्याचा, फोडण्याचा प्रयत्न करू, त्या माणसाला बाहेर काढू. सगळे दरवाजे बघितले, बाहेरून एकही लावलेला नाही, सगळे आतून दरवाजे लावलेले आहेत. मला सांगा, ज्याने स्वतःहून आतून दरवाजे लावून घेतलेले आहेत, सगळ्या खिडक्या आतून लावून घेतलेल्या आहेत, बाहेरचा कुठला माणूस त्याला वाचवू शकतो? कुठला माणूस त्याला काढू शकतो? त्याने जर स्वतः प्रयत्न केला तर 1 मिनिटात तो बाहेर येऊ शकतो, काही सेकंदात तो बाहेर येऊ शकतो. फक्त त्याला आतल्या कड्या उघडायच्या आहेत. आम्ही सुद्धा जर आतून बांधलेलो आहोत, आमच्या अंतःकरणाने, आमच्या मनाने, आमच्या बुद्धीने जर आम्ही स्वतःहून आतून बांधून घेतलेला आहे, तर बाहेरचं कोणीही आम्हाला वाचवू शकत नाही, आम्हाला काढू शकत नाही. आम्हाला जर मुक्त व्हायचं आहे, बद्ध अवस्थेतून जर आम्हाला मोक्ष हवा आहे, मुक्त व्हायचं आहे, तर त्यासाठी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. आम्हाला स्वतः प्रयत्न करावा लागणार आहे, स्वतःला प्रयत्न करावा लागणार आहे. मौली संत मार्गदर्शन करतील, प्रयत्न आम्हाला करावा लागणार आहे. बरं का? संतांचं मार्गदर्शन असेल, प्रयत्न आम्हाला करावे लागणार आहेत. आणि म्हणून आम्ही प्रयत्न केला पाहिजे या बद्ध अवस्थेतून मुक्त होण्यासाठी. आम्ही मुक्त कसे होऊ त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आम्ही अज्ञानाने बांधलेलो आहोत, आम्ही अंधश्रद्धेने बांधलेलो आहोत, आम्ही
नको त्या विचारांनी बांधलेलो आहोत माऊली, नको त्या विचारांनी बांधलेलो आहोत. ज्या विचारांचा आम्हाला स्पर्शही होता कामा नये त्या विचारांनी आम्ही बांधलेलो आहोत माऊली. बरं का, आम्ही स्वतःहून बर्बाद होतोय, आम्ही स्वतःहून उद्ध्वस्त होतोय, आम्हाला कळत नाही. बरं का, वर्तमान काल आमचा बिघडलेला आहे म्हणून आम्हाला भविष्य बघावं लागतंय, भविष्य विचारावं लागतंय. आमचं भविष्य वर्तमान कालावर अवलंबून आहे. काय अंधश्रद्धेच्या अधीन आम्ही तेव्हा होतोय जेव्हा आमची श्रद्धा कुठेतरी फिरायला गेलेली असते किंवा श्रद्धेचा ओव्हरडोस झालेला असतो. अति पण झाली ना श्रद्धा तरी अंधश्रद्धेमध्ये रूपांतर होते. बरं का, श्रद्धा पाहिजे नक्कीच, पण अति नको. अति जर झाली तर अंधश्रद्धा होईल. मला सांगा, शहापूरच्या बाजारामध्ये बरीचशी दुकानं आहेत, अनेक प्रकारची दुकानं आहेत. एका दुकानामध्ये माऊली संत ज्ञानेश्वर महाराज अर्थात माऊली, जगद्गुरु तुकोबा, संत सेना महाराज, संत रविदास स्वामी, संत गोरोबा काका, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, कन्होपात्रा यांच्या चरित्राची पुस्तकं त्या ठिकाणी आहेत त्या एका दुकानामध्ये विकायला. आणि त्या दुकानामध्ये बाकीचे ग्रंथही आहेत. ज्ञानेश्वरी असेल, भागवत असेल, दासबोध असेल, त्याच्यानंतर गाथा असेल, गीता असेल, हरिपाठ असेल, अशा प्रकारे सगळ्या प्रकारचे ग्रंथ त्या ठिकाणी विकायला आहेत. सगळे संतांची चरित्र त्या ठिकाणी विकायला आहेत. माणसाने कसं जगावं, कसं वागावं, ह्या प्रकारच्या प्रवचनाची, कीर्तनांची काही पुस्तकं त्या ठिकाणी विकायला आहेत. आणि तेच दुकान सोडून 2 दुकानं सोडल्यानंतर एका रस्त्याच्या बाजूला एका दुकानाच्या पुढे पिंजऱ्यामध्ये पोपट घेऊन एक पोपटवाला बसलेला आहे भविष्य सांगायला. कुठे गर्दी असेल बरं? गर्दी कुठे असेल? पोपटवाल्याकडं भविष्य विचारायला. बरं का, खरं तर गर्दी कुठे पाहिजे? ग्रंथ घ्यायला, संत चरित्र विचारायला, वाचायला, अनुभवायला. आम्ही वर्तमान कालाचा विचार करत नाही. वर्तमान कालामध्ये तुम्ही जी कर्म करताय ना, तुम्ही जे वागताय ना, जगताय ना, ते भविष्यात तुम्हाला प्राप्त होत आहे. पेरले ते उगवते. आता जे पेरतोय ना आम्ही, भविष्यात आम्हाला ते मिळणार आहे. जे विचार आज आमच्याकडे आहेत ना, जे कर्म, जे कार्य आज आम्ही करतोय ना, भविष्यामध्ये ते आम्हाला प्राप्त होत असतंय. वर्तमान काल जगायला शिकवितात संत, संतांचं वाङ्मय, संतांचं चरित्र ते घ्या, वाचा, त्याप्रमाणे जगण्या वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कुठल्याही पोपटाला भविष्य सांगायची आणि विचारायची गरज लागणार नाही. त्या पोपटाला जर स्वतःचं भविष्य कळलं असतं तर तो पारध्याच्या जाळ्यात सापडला नसता. एवढं तरी डोकं ठिकाणावर ठेवा जरा. पोपटाला जर त्याचं स्वतःचं भविष्य कळलं असतं तर पारध्याच्या जाळ्यात सापडला असता का तो? त्याला आम्ही भविष्य विचारतोय म्हणजे आमची बुद्धी आम्ही कुठे ठेवले बरं? आमचं ज्ञान आम्ही कुठे ठेवलंय बरं? एवढं स्मरणात ठेवा. वर्तमान कालामध्ये जे आम्ही जगतोय ना, हो, वर्तमान कालामध्ये आम्ही जगतोय ना, वर्तमान कालामध्ये जे आम्ही कर्म करतोय ना, ती कर्म, ती कार्य, आणि त्याप्रमाणे आम्हाला भविष्य कालामध्ये सगळं पाहायला मिळतंय. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? वर्तमान कालाचा विचार केला पाहिजे. वर्तमान कालाकडे, आमच्या जगण्या वागण्याकडे प्रयत्न असा विचार केला पाहिजे. त्याचा अधिक करून आम्ही चांगल्या वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरं का, कारण माऊली ज्याप्रमाणे सूर्य उगवतो, उगवणारा सूर्यही अस्ताला जातो, शेवट त्यालाही आहे. कुठेतरी थांबावं लागतंय ना, प्रत्येकाला कुठेतरी थांबावं लागणार आहे. बरं का, आणि सकाळी उगवलेलं फूल सुद्धा, उमळलेलं फूल सुद्धा रात्रीच्या वेळी मावळलं जात आहे. काय त्याप्रमाणे
प्रत्येकाला जावं लागणार आहे. शेवट हा प्रत्येकाला आहे, मृत्यू हा प्रत्येकाला आहे माऊली, जावंच लागणार आहे बरं का. हे जाती पंथ वर्णभेद हे सगळं व्यवहारासाठी ठीक आहे, कळतंय ना, व्यवहारासाठी ठीक आहे, जीवन जगण्यासाठी काही गोष्टींसाठी ठीक आहे. पण परमार्थिक विचार जर केला, आध्यात्मिक विचार जर केला, तर ह्या गोष्टी सगळ्या दूर झाल्या पाहिजेत बरं का. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ. भगवंतांनी जन्माला घालताना काही भेद केलाय का? 10 दिवसांपूर्वी जन्मलेली 10 मुलं जर तुम्ही एकत्र केली तर मला ओळखून दाखवा कोणत्या जातीचा कोणता मुलगा आहे, ओळखाल? जन्मताना भेद नाही माऊली. मरणोत्तर सुद्धा मेलेल्या 10 माणसांची राख वेगवेगळी मला ठेवून दाखवा आणि ओळखून दाखवा कुठल्या जातीच्या माणसाची कुठली राख आहे ती ओळखू शकतो आपण. जन्मता भेद नाही, मरणोत्तर भेद नाही. मधल्या काळामध्ये बऱ्याच प्रकारचे भेद आम्हाला स्पर्श करतात. मी म्हणजे अमुक अमुक, तो म्हणजे तमुक तमुक. मी श्रीमंत, तो गरीब. मी अमुक, तो तमुक. वर्णभेद, जातीभेद, पंथभेद, अनेक प्रकारचे भेद आम्हाला स्पर्श करत असतात माऊली. पण एक लक्षात ठेवा, या प्रवचनाच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो. शहापूरवाले असू द्यात, कल्याणवाले असू द्यात, भिवंडीवाले असू द्यात, मुरबाडवाले असू द्यात, वाडा जव्हार कुठलेही असू द्यात, आपण सगळी माणसं एका रांगेमध्ये उभे आहोत. बघा पडतंय का? स्त्री पुरुष, लहान तरुण वृद्ध, आपण सगळे एका रांगेत उभे आहोत माऊली. ज्या रांगेत मी उभा आहे त्या रांगेत तुम्ही उभे आहेत, ज्या रांगेत तुम्ही उभे आहेत त्या रांगेमध्ये मी उभा आहे. ती रांग तिथे संपली जाते, त्याला मृत्यू म्हणतात. ती रांग तिथे संपली जाते, त्याला मृत्यू म्हणतात. मला सांगा, मृत्यू येताना तुम्हाला जात विचारून येतो का? काय असं काही महिना वार लावून ठेवलाय का त्याने? सोमवारी पुणमी न्यायचे, मंगळवारी आगरी न्यायचे, बुधवारी पोळी न्यायचे, काय असं काही वार लावून ठेवलेत का त्याने? महिने लावून ठेवलेत का? जसे आम्ही महिना लावून ठेवलाय तसा श्रावण म्हणजे परमार्थ करण्याचा योग्य आणि बाकी 11 महिने, 1 महिना श्रावण आणि 11 महिने असं का? आम्ही वार लावून बसलोय, आम्ही महिने लावून बसलोय, आम्ही वेळा लावून बसलोय देव कार्यासाठी. पण ऐका, मृत्यू येताना आम्हाला कधी वेळ वार हे काही विचारून येत नाही, जात विचारून येत नाही माऊली. तुम्ही लहान आहात, तरुण आहात का मोठे आहात हेही विचारून येत नाही. तो ज्याचा नंबर आला त्याला जावं लागतंय. ज्यांच्या प्रथम पुण्य स्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या कलंबे येथे रहिवासी असणारे हे रोकडे परिवार कैलासवासी भिवा अंबो रोकडे बाबांना मागच्या वर्षी आजच्या दिवसाला देवाज्ञा झाली. वयाच्या 92व्या वर्षी ते तुम्हाला सोडून गेले. 92 वर्ष बाबांनी या ठिकाणी कार्य केलं. मला सांगा, या ठिकाणी उपस्थित असलेल्या या वृद्धांपैकी ते सोडून आपण कोणी गॅरंटी देऊ शकतो का 92 वर्षापर्यंत आम्ही या ठिकाणी कार्य करू शकतो? आजचा सूर्य उगवला हे आमचं भाग्य आहे, देवाने दिलेली देणगी आहे आजचा दिवस. उद्याचा सूर्य उगवता पाहू याची गॅरंटी नाही माऊली बरं का. देह जाईल जाईल ऐसी काळबा खाईल, काय म्हटलेलं आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जावंच लागेल ना. ज्या रांगेत आपण उभे आहोत ना त्या रांगेमध्ये ज्याचा नंबर आला त्याला जावं लागतंय. परवा अशी काही एक घटना कानावर पडली
की त्यांच्या घरामध्ये सुद्धा एक 98 वर्षाचे आजोबा आहेत, 98 वर्षाचे आजोबा, बरं का. आणि काहीतरी त्यांचा पणतू 5 वर्षाचा गेला. ते पणजोबा आहेत, आजोबा आहेत आणि वडील आहेत. पणतू जातो, नातू जातो, मुलगा जातो. ज्या रांगेत आपण उभे आहोत ना, त्या रांगेमध्ये उभे असताना विचारलं जात नाही तुझं वय काय आहे. ज्याचा आला तो गेला. लहानपणी ठीक आहे, तरुणपणी ठीक आहे, वृद्धपणी ठीक आहे, प्रत्येकाला जावंच लागणार आहे. हे आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे ना. उदो वस्तू अपेसे अखंड होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी, प्रत्येकाला जावं लागणार आहे मौली. फक्त जाण्याच्या आधी आम्ही मुक्त झालो पाहिजे याचा, आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मुक्त झालो पाहिजे. आपण मुक्त अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी आम्हाला प्रयत्न केला पाहिजे. येताना अनेक प्रकारचे ऋण आहेत आमच्या डोक्यावर, माथ्यावर. आई वडिलांचे ऋण आहेत, मुलाचे ऋण आहेत, बाईचे ऋण आहेत, कुटुंबाचे ऋण आहेत, समाजाचे ऋण आहेत, देवा देशाचे धर्माचे ऋण आहेत. अनेक प्रकारचे ऋण आहेत. त्या ऋणातून आम्हाला मुक्त होऊन या ठिकाणी मोकळं होऊन, त्यालाच मोक्ष म्हणतात, त्यालाच मुक्ती म्हणतात, आणि या जगाचा निरोप घ्यायचा आहे. शक्य आहे ना. फक्त त्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं चांगली कर्म केलं पाहिजे.